हाय मास्तर, येऊ का? आता याची चाकरी बी संपायला आली. आता पोरग पास झालं तरी बी शाळा बंद पडणार, नापास झालं तरी बी शाळा बंद पडणार. कारण पोरग सातवीत आहे ना. सोड की नाच मराठी शाळेचा आणि जा की शहरात. आम्हाला करू दे की स्वप्न पूर्ण. अरे पोरा, झाली ना सातवी, आता जा की. गुरुजी गुरुजी आलो. काय रे धीरे, रोज लेट येतो, आज पण लेट आलास तू? त्याचं गुरुजी असं झालं, बाबांनी शेतात बोलवलं. येताना चिखलात पडलो, सगळे कपडे घाण झाले. नंतर अंघोळ करायला बसलो आणि त्यामध्ये उशीर झाला. बरं बरं, ठीक आहे. चाराचा पारा बोलून जावं. 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 14. काय रे, 4-14 परीक्षेत हेच दिलं नाही का? हा? सॉरी सॉरी गुरुजी, सोडा सोडा, घरी गेल्यावर पाठ करतो. बरं बरं, मी काय म्हणतो, गुरुजी घंटा वाजली, शाळा सुटली, मी घरी चाललो. अरे अरे धीरज, अरे थांब ना, थांब. अरे काय, मुलगा पण गेला. गुरुजी मी आलो. काय रे, आज का परत लेट झाला? बाबा शेतावर गेले आणि दरवाजाला टाळा लावून गेले. ते घरात अडकून राहिलं म्हणून मला उशीर झाला. धीरज, तुला बालकवींची कविता माहिती आहे का? नाही नाही गुरुजी, मला जॉनी जॉनी येते. ज्वानी ज्वानी, ही कुठली कविता? जॉनी जॉनी येस पापा, ईटिंग शुगर नो पापा, टेलिंग लाईन नो पापा, ओपन युअर माउथ. हा हा हा. बरं बरं, तुम्हाला इंग्लिशचं बरोबर येतो आणि मराठीच्या नावाने बोंबाबो. काय रे धीरेश, आजकाल लेट झालास आणि शाळेचे कपडे काय घातलंस? बाबांनी सांगितले मराठी शाळेत जायचं नाही. मराठीला हल्ली कोण विचारत नाही. अरे धीरज, आपल्या मातृभाषेबद्दल असं नाही बोलायचं. मी नाही, बाबा म्हणतो. अरे पण तुझ्या सातवीला अजून 2 महिने आहेत ना, एवढी कसली घाई लागली तुला? झालं म्हणजे आता शाळा बंद पडणार की काय? गुरुजी 1 मिनिट. चिंगी दादा. गुरुजी, ही माझी बहीण चिंगी. ही आदिवासी पाड्यात राहते. हिला 3री मध्ये ऍडमिशन हवंय. आता तुमची शाळा बंद नाही पडणार. आता माझ्या जागे मी कंटिन्यू करेन. सरपंच साहेब, तुमचं बाळ आणि रेस्टॉरंटचं स्वप्नच राहणार आणि माझी शाळा चालूच राहणार. गुरुजी पहिलं पाडा काढ ना.